श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. पर्यावरण आणि हवामान यांची शाश्वतता टिकवण्याबाबत G20 परिषदेची 3 दिवसांची बैठक मुंबईत सुरू आहे. ही शाश्वतता टिकली पाहिजे याकडे आता साऱ्या जगाचं लक्ष लागलं आहे. म्हणूनच G20 मध्ये या विषयावर भर देण्यात आला. आज योगायोगानं जैवविविधता दिनही आहे. जैवविविधता जपली पाहिजे यासाठीही जगभरात डोळसपणे प्रयत्न होत आहेत. ही जैवविविधता म्हणजे नेमकं काय, त्याचा मानवी जीवनाशी जीवसृष्टीशी कसा संबंध आहे याबाबत तसंच G20च्या बैठकीबाबत जाणून घेऊया आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमातून. श्रोते हो, जैवविविधता म्हणजे अगदी सूक्ष्म बुरशीपासून ते मोठ्या घनदाट जंगलापर्यंत असलेली पृथ्वीवरची सर्व प्रकारची जीवसृष्टी. आपलं अन्न, आपली माती, आपलं पाणी, आपलं हवामान, अगदी आपण श्वास घेत असलेली हवा सुद्धा जैवविविधतेसाठी जबाबदार आहे. मात्र सातत्याने होणाऱ्या हवामान बदलामुळे जैवविविधता नष्ट होताना दिसून येत आहे. यावर मात कशी करता येईल यावर जगभरात विचारमंथन आणि अनेक कृती कार्यक्रम सुरू आहेत. भारताच्या G20 परिषदेच्या अध्यक्षतेअंतर्गत कालपासून मुंबईत पर्यावरण आणि हवामान शाश्वतता कार्यगटाच्या 3ऱ्या बैठकीला सुरुवात झाली आहे. यामध्ये अशा विषयांवर चर्चा होत आहे. याबाबत केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या सचिव लीना नंदन यांनी आकाशवाणीला सांगितलं. जो 3 दिवसीय बैठक एनवायरनमेंट एंड क्लाइमेट सस्टेनेबिलिटी वर्किंग ग्रुप की बैठक यहाँ मुंबई में हुई है, इसका मुख्य उद्देश्य ये है कि जो क्लाइमेट से संबंधित बहुत महत्वपूर्ण विषय हैं जिनके ऊपर चर्चा पिछली 2 बैठकों में हुई है G20 कंट्रीज़ के मध्य, इस बारे में एक शेयर्ड व्यू इमर्ज करे. क्योंकि जो हमारी प्राथमिकताएं हैं, जो चाहे वो भूमि संरक्षण की हो या वो जल संवर्धन की हो या ओशंस के बारे में हो, सर्कुलर इकोनॉमी के बारे में हो, ये प्रायोरिटीज़ अन्य देशों की भी हैं. तो इन सब प्रायोरिटीज़ में एकजुट होकर और एक मत होकर हम किस प्रकार से फ्रेमवर्क तैयार कर सकते हैं, ये हमारा मुख्य उद्देश्य रहा है. श्रोते हो, ही जैवविविधता म्हणजे काय, यामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश आहे, कोणकोणते अधिवास यामध्ये येतात, याविषयी सांगतायत पुण्याच्या BAF संस्थेतील संशोधक, वनस्पतीशास्त्र तज्ज्ञ आणि परिसर तज्ज्ञ डॉक्टर उत्कर्ष घाटे. जैवविविधता किंवा जैविक विविधता, ज्याला इंग्लिशमध्ये बायोडायव्हर्सिटी असं म्हणतात, या विषयावर आज दिवस समर्पित आहे. 22 मे जगभर हा साजरा केला जातो आणि ही कल्पना वनस्पती, प्राणी आणि सूक्ष्मजीव या तिन्ही प्रकारात ही आढळते. याच्या अंतर्गत 3 प्रकार येतात. वेगवेगळ्या जाती, प्रजाती तसंच परिसंस्था म्हणजे निसर्गात जिथे आढळतात त्यांचा अधिवास ज्याला म्हणतात, त्याचा सुद्धा याच्यात समावेश होतो. म्हणजे आंब्याच्याच भारतामध्ये अनेक जाती आहेत. मग तो हापूस असो, केशर असो, पायरी असो किंवा रायवळ असो, जो आपण चुकून खातो, हा पण याच्यात येतो. आंब्यासारख्या झाडांच्या अनेक जाती सुमारे 2000 भारतभर आहेत. तो मोठ्या पातळीवरची जैवविविधता म्हणता येईल. आणि अशा अनेक झाडांच्या प्रजातींनी मिळून जंगलाची परिसंस्था बनते. तो त्यातला 3रा टप्पा आहे. जैवविविधतेचा माणसाला अनेक गोष्टींसाठी उपयोग होतो. अन्नासाठी होतो, औषधासाठी होतो, गुरांना चाऱ्यासाठी होतो, ज्याच्यापासून आपल्याला दूध मिळतं. याशिवाय इतरही काही मूलभूत गरजा, जसं सांस्कृतिक गरजा, फुलं देवाला वाहतो आपण, सजावटीला वापरतो, किंवा जंगलातून राख, राळ किंवा गोंद म्हणजे डिंक, जो पूर्वी पाकिट चिकटवायला वापरायचे, किंवा सील म्हणजे शिक्का बनवण्यासाठी वापरायचे, आता सीडी बनवण्यासाठी सुद्धा वापरतात. असे अनेक त्याचे उपयोग आहेत. भारतात जंगलांचे एकूण 16 वेगवेगळे मुख्य प्रकार आहेत. शेतीचे सुद्धा 10 ते 12 भौगोलिक विभाग आहेत आणि त्यात 50-60 वेगवेगळ्या प्रकारची महत्वाची पिकं घेतली जातात. तसंच माशांचे अनेक प्रकार आणि इतर जलजीव जे आपण खातो किंवा त्याचा व्यापारी वापर होतो, यांचाही यात समावेश होतो. जैवविविधता मुख्यतः 4 प्रकारच्या अधिवासात आढळते म्हणता येईल. जंगल बोललोच आपण, याशिवाय शेती आहे. 3रा आणि दुर्लक्षित प्रकार म्हणजे माळरान किंवा गवताळ प्रदेश किंवा कुर्ण, यांच्याकडे फार दुर्लक्ष झालंय. याचा उपभाग आधीच भारतात फार कमी होता आणि त्यातही आता शहरांच्या विस्तारामुळे त्याच्यावर अतिक्रमण मोठ्या प्रमाणावर झालंय. आणि पूर्वी गावातली बरीचशी गुरं मोकाट माळरानावरच चरायची, पण आता बंदिस्त पशुपालन अलीकडे वाढायला लागलंय
आणि त्यामुळे त्यांना चारा पण शेतात उगवलेला असाच येतो. त्यामुळे माळरानाचं एकूणात दुर्लक्ष होऊन क्षेत्र मोठ्या प्रमाणावर कमी झालंय. याशिवाय चौथा जो अधिवास आहे हा जलाशयाचा म्हणता येईल आणि त्यातही अनेक प्रकार आहेत. नद्या वाहणाऱ्या पाण्याच्या आहेत किंवा साठलेल्या पाण्याची तळी आहेत. तसंच समुद्र किनाऱ्याला खारफुटीची वनं आहेत किंवा खारपट जागा आहेत किंवा खोल समुद्र हा एक विशेष अधिवास आहे, ज्यामध्ये वेल, डॉल्फिन आणि असे वैविध्यपूर्ण प्राणी आढळतात. याशिवाय प्रवाळ, आयुर्वेदामध्ये औषध म्हणून वापरणाऱ्या सुद्धा प्रजाती इथे मोठ्या प्रमाणावर सापडतात आणि महत्वाच्या आहेत. प्रवाळ बेट सुद्धा आहेत काही काही ठिकाणी, जसं अंदमान निकोबार किंवा ऑस्ट्रेलियामध्ये केन्स भागात. हे सगळ्या जैवविविधतेचा मोठ्या वेगाने नाश गेल्या 100-150 वर्षात झालेला आहे. त्याचं क्षेत्र कमी झाल्यानं, प्रदूषण झाल्यानं, अतिक्रमण झाल्यानं आणि त्यामुळे त्याच्या संरक्षणाची मोठी मागणी होत आहे, संवर्धनाची मागणी होत आहे आणि काही संस्थांनी, सरकारनी त्याच्या पुनर्निर्मितीचाही मोठा प्रयत्न चालू केला आहे. उद्योगाचाही यामध्ये वाटा आहे. दुसरा एक महत्वाचा मुद्दा इथे असा आहे की याचं महत्व लोकांना कळल्यानंतर संरक्षण, संवर्धन कसं वाढेल, यात आपणच आपल्या दैनंदिन जीवनात काही बदल केले तर या कामाला हातभार लागू शकतो. उदाहरणार्थ, भरड धान्याचा जास्त वापर, प्रचार, प्रसार. दुकानदारांना विचारणं की यात आणखीन काय प्रकार आहेत. मग त्यांच्याकडे ही मागणी वाढली की ते पुरवठा वाढवायचा प्रयत्न करतात. या मार्गेही आपण निसर्गपूरक अशा जैवविविधता उत्पादनांना उडावा देऊ शकतो. सेंद्रिय शेती, हाताने बनवलेल्या जंगलातनं आणलेल्या वेगवेगळ्या कलाकुसरीच्या गोष्टी, उदाहरणार्थ बांबूची उत्पादनं, ही आपण जेवढी घेऊ आणि वापरू तेवढी त्याची मागणी, प्रचार प्रसार आणि संरक्षण, संवर्धन सुद्धा वाढेल. श्रोतेहो, हवामान बदल आणि जैवविविधतेचा थेट संबंध आहे. हवामान बदलाशी जुळवून घेण्यासाठी जैवविविधता आपल्याला मदत करत असते. पाण्यातली जीवसृष्टी आणि जमिनीवरची जीवसृष्टी राखली गेली की सगळाच समतोल साधता येतो. मात्र त्याकरता शेतीमधली जीवसृष्टी आणि जैवविविधता आपण समजून घेतली पाहिजे. शेतीमधली जैवविविधता आणि त्याचं महत्त्व, तसंच जैवविविधता टिकवून ठेवण्यासाठी असलेली आपली जबाबदारी याविषयी सांगत आहेत ठाणे जिल्ह्यातील बदलापूर इथले राज्य सेंद्रिय कृषीभूषण पुरस्कार प्राप्त संशोधक शेतकरी राजेंद्र श्रीकृष्ण भट. आज जैवविविधता दिवस आहे. या दिवशी आपण जैवविविधतेबद्दल माहिती घेतो आणि ती कृतीत आणण्याचा प्रयत्न करतो. जैवविविधता शेतीतली ही अतिशय महत्त्वाची आहे, कारण आजच्या घडीला जैवविविधता आपल्या ताटातली संपले, जगण्यातली संपले, घरातली संपले. हीच सांभाळली नाही तर प्रत्येक प्रदेशानुसार घरबांधणीपासून आहारापर्यंत जे वेगळं होतं ते आपण संपत आणलं आहे. आपल्या सगळ्यांची आजी आजोबा जर ताटामध्ये 150-200 गोष्टी खात असतील तर आपण आता 10-15च खातोय. ही जैवविविधता ऋतुकालाप्रमाणे प्रत्येक प्रदेशामध्ये वेगळी असते. ही जैवविविधता जपणं हे आजची आपली सगळ्यांची मानवाची जबाबदारी आहे आणि मानव म्हणून आपण ज्या वनस्पतीवर जगतो त्या वनस्पती आपल्या आहारामध्ये आपल्या आरोग्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण असतात. त्या सांभाळून आपण आपलं आरोग्य चांगलं टिकवू शकतो आणि जेव्हा हे आपण आपलं आरोग्य टिकवतो त्याचबरोबर ही जैवविविधता असंख्य प्रकारच्या जीवाणूंना, बुरशांना, कीटकांना, पक्ष्यांना मदत करत असते. जेव्हा आपल्या जमिनीमध्ये वनस्पती वेगळ्या वाढतात त्या वनस्पतींच्या मुळांवरती वाढणारे वेगळे सजीव, डोळ्याला दिसणारे आणि डोळ्याला न दिसणारे जीवाणू आणि बुरशा, ह्यानी जमीन अतिशय सुपीक होत जाते. जितकी जैवविविधता असेल तितकी जमीन सुपीक होत जाते आणि सुपीक जमीन झाली की त्याच्यावरती निरोगी आनंदी वनस्पती वाढते आणि निरोगी आनंदी वनस्पती चराचर सृष्टीमधल्या सर्व सजीवांना अन्न देण्याचं काम करते. ही जी अन्न देण्याचं काम करत असते त्यासोबत ती अनेक 2-3 महत्त्वाच्या गोष्टी करत असते. एक म्हणजे तापमान नियंत्रण करत असते. हवेमधलं कर्बवायू खाऊन प्राणवायू सोडत असते. वातावरणात आर्द्रता निर्माण करून तापमान आणि आर्द्रता याचं नियंत्रण करत असते. जमीन वनस्पतीने झाकली जाऊन, मुळाने पकडली जाऊन मातीची धूप थांबवण्याचं काम करते. पावसाला आमंत्रण देते आणि पडणारा पाऊस हा जमिनीची मुळांमुळे तयार झालेल्या स्वच्छतेमुळे भूगर्भात जिरून जमिनीतली जलपातळी वाढते. म्हणजे ही वनस्पती जर नसेल, कुठलीही वनस्पती जर नसेल तर मानवाचं आणि पृथ्वीवरच्या बाकीच्या सर्व सजीवांचं जगणं अतिशय अवघड जाईल.
आज आपण आपल्या ताटामधली जैवविविधतेचा विचार करूया की माझ्या ताटामध्ये जिऱ्यापासून मोहरीपर्यंत आणि केळ्यापासून आंबा फणसापर्यंत अनेक प्रकारच्या वनस्पती आपण वापरत असतो. आपण आपली जे यादी काढायला बसलो की मी काय काय खातो, तुमच्या लक्षात येईल अरे बापरे एवढं आपण खात असतो. जे फळांमधलेच 5-50 प्रकार, पालेभाजीचे 20-25 प्रकार, रानभाज्यांचे 100-150 प्रकार, कंद पिकं, मसाला पिकं, फळ पिकं, फळं, कडधान्य असे विविध वनस्पती जर आपण विचारात घेतल्या तर या सगळ्यांचा वापर आपल्याला शेतामध्ये उत्पादन करून आपल्या आहारामध्ये आणणं आवश्यक असतं. आत्ता G20 हा जो कार्यक्रम चालू आहे देशामध्ये, त्याच्यामध्ये G20 मध्ये पर्यावरण व हवामान शाश्वतता कार्यगट स्थापन झालेला आहे. हा पर्यावरण आणि हवामान शाश्वतता गट जो आहे ही बहुविधतेवरच अवलंबून आहे. म्हणजे अपरिहार्यपणे आपल्याला बहुविधता जेव्हा आपण सांभाळू तेव्हा हवामान आणि हवामानाची शाश्वतता आणि पर्यावरण जपलं जाऊ शकतं. सर्वसामान्य माणसाने त्याच्या आजी आजोबा जे काय खात होते हे जरी परत आहारात आणलं तरी सुद्धा जैवविविधता जपली जाईल. द्विदल वनस्पतीमध्ये कडधान्यामध्ये मुळांवरती नत्राच्या गाठी असतात आणि ते वातावरणातलं नत्र, त्याच्यातले जीवाणू, रायझोबियमचे जीवाणू वातावरणातलं नत्र मुळांच्या माध्यमातून जमिनीवर स्थिर करतात आणि वनस्पती त्यांना ऊर्जा देते. तसं वनस्पतींच्या पोषणाला लागणारे अनेक अन्न घटक स्थिरीकरण करणं आणि उपलब्ध करून देणार याच्यासाठी जीवाणू काम करत असतात. जेव्हा आपण एक सुरी लागवड करतो तेव्हा या सगळ्या घटक संपत जातात हळूहळू आणि त्यासोबत आपण वापरलेली कीटकनाशकं आणि बुरशीनाशकांच्यामुळे त्याच्यावर जगणारे आवश्यक कीटकही मरतात. संरक्षणाच्या दृष्टिकोनातून फवारलेल्या औषधांमुळे मधमाशीसारखा उपयुक्त कीटक मरतो आणि हा जर मधमाशीसारखा उपयुक्त कीटक जर मेला तर माणसाच्या आहारामध्ये जे काही पिकं आहेत त्यातली किमान अर्धी पिकं परपरागीभवन करून निर्माण झालेली आहेत. आता हे परागीभवनाचं काम मधमाशी एवढा दुसरा कुठलाच कीटक उपयुक्ततेने करत नाही. म्हणजे जर आपण औषध फवारणी केली तर मधमाशी संपणार आणि मधमाशीची आवश्यकता ही विज्ञानाने मान्य केल्या. त्या मधमाशा वाढणं ही बायोडायव्हर्सिटीसाठी आवश्यक गोष्ट आणि मधमाशा असले की बायोडायव्हर्सिटी तयार होणार आहे. तसे ह्या ज्या वनस्पतींच्या सोबत जे वेगळ्या प्रकारची पिकं लावली तर वेगळ्या प्रकारच्या बुरशा, वेगळ्या प्रकारचे जीवाणू, त्याच्यावरती वनस्पतीवर जगणारे मुळांच्या भोवती आणि वरती जगणारे वेगळ्या प्रकारचे उपयुक्त कीटक, उपयुक्त जीवाणू, बुरशा, हानिकारक कीटक आणि बुरशा यांचं नियंत्रण करण्यासाठी येणारे मित्र कीटक आणि यांची संख्या नियंत्रित करण्यासाठी येणारे पक्षी, ही सगळी जी बहुविधता आहे ही बहुविधता सांभाळली गेली नाही तर आपल्याला अनेक गोष्टींपासून वंचित राहावं लागेल. आत्ता आपल्याकडे बेडकापासून मधमाशीपर्यंत हे सगळे वनस्पतींचं पोषण करणारे, संरक्षण करणारे घटक हे अत्यावश्यक आहेत आणि ते आपण चुकीच्या पद्धतीने काम केल्यामुळे नष्ट झाले. तर आपण सगळ्यांनी प्रयत्न करूया की माझ्या घरामध्ये मी जमीन स्वच्छ करण्यासाठी वापरलेल्या फिनाईलपासून माझ्या संडासात साफ करण्यासाठी टाकलेल्या ॲसिडपर्यंत ही जमिनीतली जीवसृष्टी नष्ट करण्यासाठी घातक आहे. तर आपण प्रत्येकाने कमीत कमी रसायनं वापरून आपलं जीवन चांगलं कसं जगता येईल याचा प्रयत्न करूया. श्रोते हो, आपल्या आणि आपल्या पुढच्या पिढ्यांचं जीवन निरोगी आणि आनंदी ठेवण्याकरता जैवविविधता टिकून ठेवणं महत्त्वाचं ठरणार आहे. जैवविविधता टिकली तर जमिनीची धूप थांबेल, तापमान नियंत्रणात येईल, आर्द्रता टिकेल आणि पाऊसही चांगला होईल, भूजलाची पातळी वाढेल. सृष्टीतील जैवविविधता टिकवणं म्हणजे सर्व प्रकारच्या वनस्पती, प्राणी तसंच पक्षी, कीटक टिकवणं, अर्थातच मानवाचं पृथ्वीवरील अस्तित्व टिकवणं आणि धरतीमातेचं रक्षण करणं. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या YouTube वाहिनीवर कार्यक्रमाचा ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कुळेकर, निर्मिती सहाय्य प्रीतीश्री इंगळे, लेखन आणि समन्वय राजेंद्र लेले आणि निवेदन दर्शना जोगदनकर.